राष्ट्रवादीचा अवैध किल्ला मानला जात होता आणि रोह्यात जी परंपरा होती ती राष्ट्रवादीची एक खाते ती आतापर्यंत कायम ठेवण्यामध्ये राष्ट्रवादीला यश आहे तो आताच्या घडीत आपल्याला पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीच्या या ठिकाणी बालेकिल्ला समोर येणाऱ्या रोह्यामध्ये एकंदरीतच 20 जागांचा निकाल हा स्पष्ट झालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की 19 उमेदवार जे 18 उमेदवार आहेत जे राष्ट्रवादीचे आले आहेत त्यामध्ये दोन जे उमेदवार आहेत एक शिवसेना शिंदे गटाचा आलेला आहे तर दुसरा या ठिकाणी भाजपची युवा वर्गाची दमदार एंट्री आहे ती रोह्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत आपण पाहिलं तर या माझ्या पाठीमागे पाहू शकता की भाजपचे बॅनर फडकताना पाहायला मिळतात, राष्ट्रवादीचे झेंडे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। काही महिला आहेत त्या ठिकाणी आपण त्याच्याकडे त्यांच्याकडे सुद्धा विचारणार कशा पद्धतीने हा संपूर्ण माहोल आपण पाहू शकतो। या ठिकाणी राष्ट्रवादीचे झेंडे आहेत ते झेंडे आपण पाहू शकता, राष्ट्रवादीच्या झेंड्यांमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता। एकंदरीतच एकनाथ शिंदे जे या ठिकाणी आले होते, एकनाथ शिंदे येऊन सुद्धा काही फरक पडला नाही। त्यामुळे राष्ट्रवादी एक हाती आत्तापर्यंत जो अभेद किल्ला होता या ठिकाणी सुनील तटकरे आहेत, आदित्य तटकरे असतील, अनिकेत तटकरे असतील, यांनी आतापर्यंत विकासाच्या मुद्द्यावरती संपूर्ण निवडणूक होती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते।